अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मी सरफराज पोत्रे। आज लाईव्ह याचं कारण ही आहे की नगरपालिकेतनं आज स्वच्छता अभियानची ही राबवलेली आहे। आता शब्द नाही मिळत त्यांना। मी मार्केट दाखवाय आणला, मार्केटचा हाल दाखवाय आणला। यात बकऱ्या वगैरे कापतात तर हुंदीर मिळत, प्लेगची बिमारी येऊ शकते, त्याच्यात बकऱ्या कापतात। ती बकऱ्याची म्हणजे ते बकऱ्या कापतात त्यांची हालत काय आहे। तो कचरो खतं जात आहे, डम्पिंग ग्राउंड खतं आहे। आज ते लोक मोहल्ल्याचं सर्वे करत होतो। मी बोला मोहल्ल्याचं सर्वे करू नको, आमचा मार्केट गटार यांचा सर्वे करा, कारण का जाणून बुजून आम्हाला अवॉइड केला जातो। एक मॅडम आहात, दुसरी मॅडम आहात, त्यांना आज वास काय तो समजलो असेल। जे इतकी वर्षा लहानाचं मोठं झालं आम्ही, ह्या वासातलं नानाची मोठी माणसं झालो आम्ही। तुम्ही सांगा की आम्ही फक्त 2 मिनिटं घुसलो मार्केटला आणि मार्केटचा वास काय होता तो सांगा। एवढी वर्ष आम्ही सहन करतोय। प्रत्येक वर्षाला आम्ही त्यांना सांगतो, प्रत्येक वर्षाला आमचं भांडण आहे। आणि काय माहिती आहे आले तर तक्रार काय माहिती आहे, डेंग्यू मलेरियाचे पेशंट जास्त फक्त मोहल्ल्यात पेशंट काय आहेत, मोहल्ल्यात आजार पण जास्त का आहे, कशामुळे आहे। मग हे बघा ना, हे किडे बघा, हे आता बघा, या पुढे या जरा। सर तुम्ही व्हिडिओ केलात ना, मग पाठवतो जरासे ना। आणि ह्याच्यात पाणी पडल्याच्या नंतर ह्याला जेव्हा ऊन लागतो ना, हे मार्केटची अवस्था बाहेरनं बघा। आणि हे इथंच कापतात आणि इथंच टाकतात। त्यांना सांगितलं पण हे मार्केटच नको आम्हाला पाहिजे, तुम्ही कुठं पण न्या। ह्यांना किती चांगला बनवून दिलात ना तरी ही अवस्था आहे। तो एक नकोच पाहिजे आम्हाला। मी उपाशी मेले तरी इथली लोक तरी चालतील, पण हे नको, हे घाण पाहिजे। किती सण करायचं हो। आता हे ऊन नाही, ऊन असताना तुम्ही थांबलो नसतो इथं। ही जो वास मारतो ना ह्याचा उन्हात, खतरनाक बेशुद्ध बरा, एवढा बेकार उन्हातनं वास असतो। तो मांग होता त्याच्यात तिथं टाकी दिलेली आहे, तिथं तो बायपास दिलेला आहे की तो बाहेर जायला। पण इथं म्हणजे हलगर्जीपणा आणि हे म्हणजे ह्यांनी घाण केली आहे। म्हणजे तुम्हाला तिथं सोय प्रत्येक दुकानवाल्याचे बघा बोगदे काढून ते कचरा तिथनं बाहेर टाकतात। प्रत्येक अशी 4-4 माणसं आहेत, तो काय करू नाही शकत। घरात करत असतील अशी घाण। मग आज जर दुकान स्वतःच असलं असतं तर अशी खिडक्या तोडली नसतील, अशी भिंत तोडली नसतील। ह्या लोकांनीच तोडली ना, खिडक्या पण तोडली त्यांनी। मग काढा ना, नको तुम्ही सांगा ना कोण, त्यांना द्या ना। हे नगरपालिकेची प्रॉपर्टी आहे, त्यांना कुठं बांधून द्या नवीन दुसऱ्या इकडं। त्याच्यानंतर इकडं खाली बघा, या इकडं, हो या। या हो, ह्याच्यानं चला, त्याच्यानं नको, ह्याच्यानं चला। नाही जाणार तिकडं, नको, नाही हा जाणार नाही, हो हा नाही जाणार, बांध नाही जाणार। हो पाणी कुठं बुडायसारखं पाणी नाही, या। आता हे बघ, 2 मिनिटं इकडे आहे। आता ही भरती भरली आहे। वोट जर असती ना तर ही बाहेरची जेवढी पण दुकानं आहेत ना तेवढे हे इथं आणून टाकतात। हे बघा, हे दिसते, हे चिकनचं आहे। हा इथं बघा खाली, हा बघा, हे गाड्या इथं ही करतात चिकनवाले। हा गाणे करून टाकतो। किती हे फ्रूटवाले, हे चिकनवाले, जेवढे पण बाहेर आहेत ना मार्केटच्या बाहेर, ही त्यांची कामं आहेत। ते आणून डायरेक्ट ह्याच्यात टाकतात टाकतात
आणि हा पाणी आपण यूज करतो. ह्याच्यानंच आपण मरतो. मग ते बघा मच्छीवाले येतात ना, हा बघा मच्छीवाल्यांचा कचरा, कोलबी बिलबी हे तिथं साफ करतात आणि आमच्या मेहरबानीला इथं आणून टाकतात. हे बघा मी किती वारंवार किती लेटर झाली, किती काय आणून दाखवलो, काय केलो. हा किती सहन करायचं मला सांगा. जाणून बुजून इग्नोर केला जातो आमच्या लोकांना, जाणून बुजून. आत्ता पण गटार बघा 8 दिवस झाले त्या गटारात झाडू नाही आहे. 8 दिवस. आत्ता मी त्याला सांगितलं उचल, तो म्हणतो उद्या परवा उचली. पगार महिन्याचा रोजचा पगार आहे ना, मग का 8 आणि 10 दिवशी गटारातले कचरा उचलत नाही मोहल्ल्यातला. मोहल्ल्याचंच गटार आणि रस्तेच का. मटेला गाडी ठेवलेली होती, ते 4 दिवस आली. दिवशी कचरा सांडून ठेवला, कचरा मासे टाकतात. पाणी घाण होतं, आपण पितो. त्याला कळणार काय, इलाज नाही ना. आपल्याला जो पाणी येतो ना त्याचा पाईप ह्याच्यात आहे, इथनं आलेला आहे. तो जर लीक असला तर हाच पाणी त्याच्यात जात असेल. ब्रिटिशच्या काळातली तो पाईपलाईन आहे. मग कुठला नसेल हा, आणि हाच पाणी त्याच्यात जात असेल. तेच पाणी आपल्याला विदाउट फिल्टर 15 ते 20 वर्ष ते विदाउट फिल्टर करताना पाणी देत आहेत. एक दिवस तो गाडो पण मेला होता पाणी टाकी. तो पाणी आजच्या खेळ तुम्हाला माहिती नसेल, गाढवाची हाडं भेटली होती. हो, एक दिवस राहून ना, एक दिवस मला वाटतं. हा हो, लेडीज मार्केटला यायला लागतात आतमध्ये जायला, वासाणी आणि ह्यानी. सरांनी जे आम्हाला काम दिलेलं ना, चिपळूण सुधरवली त्यांनी, म्हणजे स्वच्छता अभियान म्हणून ते बोलले आपण 4 तालुके देतात. एक शिवला तो माणूस आहे की जनावर आहे, 4 तालुके देतात. एक शिवला तो कुठं काम करणार, ते प्रश्न मांडणार. तो थोडं थोडं हा पगार तरी द्यायला हवाय ना. पगार थोडं माणसं नको वाढवायला, ते एकट्यावर प्रेशर किती देणार. महिन्याने 2 महिन्यांनी एकदा भेटतो शिव, सांगायला पाहिजे की माझ्या नाही काय करणार. हे बघा त्या गाडी, ही बघा वाढवतच नाही. ही गाडी बघा इथं काय केलेली आहे, खाली केलेली. हा कचरा बघा. यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता, मग का नाही करत आहे? नगरपालिका बॅनरवर खर्च का करते, ह्यांच्यावर का नाही कारवाई करत. कारवाई का नाही करत? प्रत्येक टायमाला येऊन बॅनर लावणार. इथं कचरा कोणी टाकला तर फाईन मारलाय का आजपर्यंत कोणाच्या. मग सर्वे करता तर त्यांनाच बोलणार ना, आपल्यापर्यंत प्रत्येक टायमाला ही इग्नोर केलं जातं. प्रत्येक टायमाला आता आम्ही काय करायचं ते विचार करा. पाईप गेले आज का इलेक्शन आहे, 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी इलेक्शन आहे, मला माहिती नाही. ज्याला पण वोटिंग करायचे त्याला सांगा की पहिले आमची कामं करून द्या, त्याच्यानंतर आमचं वोट घ्या. पहिले वोट अजिबात कोणी देऊ नको. अपुलो असू नये, परको असू नये किंवा पराय असू नये, मला त्यांची मतलब नाही. याच हालत काय. आज हॉस्पिटल फुल का आहात, आज का फुकटचे पैसे घालवता हॉस्पिटलला, का नाही खच्चवातीचा विचार करत, का नाही तुम्ही स्वतःची कामं करून घेत. जावा सगळीकडे जावा, बघा आणि मोल्ल बघा, वाडे बघा, मोल्ल बघा. बाजूला आमची कुमारवाली होय, 19 लाखाचं रस्तो, आणि जातं पाणी भरतं प्रत्येक वर्षाला, जातं रस्ता खराब होते तर 6 लाखाचा रस्तो. तो फरक का, ह्याच्यात यो फरक का, कोण विचार ह्या लोकांना.